एक सुंदर अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे तो काळ असा होता. कविता खूप सुंदर आहे. तो काळ असा होता, आमच्या पायात दम होता. तो काळ असा होता, आमच्या पायात दम होता. कोणामागे कुठेतरी हिंडण्यात सुद्धा मजा होती. आता मात्र जमत नाही. आता मात्र जमत नाही. जमलं तरी जुळत नाही. जुळलं तरी शोभत नाही. कारण आम्ही वृद्ध झालो. कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता, आमचे केस काळे होते. तरुणपणाचे चाळे होते. मोठे मोठे डोळे होते. बघण्यात सुद्धा मजा होती. आता मात्र जमत नाही. आता मात्र जमत नाही. चष्म्या वाचून दिसत नाही. दिसलं तरी बघवत नाही. कारण आम्ही वृद्ध झालो. कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता, भरदार आमची छाती होती. दंडामध्ये गोटी होती. तोंडामध्ये गोडी होती. बोलण्यामध्ये सुद्धा मजा होती. आता मात्र जमत नाही. आता मात्र जमत नाही. दाताशिवाय बोलवत नाही. बोललं तरी कोणी ऐकत नाही. कारण आम्ही वृद्ध झालो. कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता, आम्ही अगदी फर्मात होतो. खोकलण्यात सुद्धा मजा होती. आम्ही खोकायचो. कोणीतरी लपून पळून बघायचं. आता मात्र जमत नाही. आता मात्र जमत नाही. खोकून खोकून जीव जातो. तरी सुद्धा कोणी बघत नाही. खोकला काही थांबत नाही. कारण आम्ही वृद्ध झालो. कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता, काळापुढे आम्ही होतो. तो काळ असा होता, काळापुढे आम्ही होतो. आमच्या पुढं ती होती. पाठलाग करण्यात मजा होती. आता मात्र जमत नाही. आता मात्र जमत नाही. काळ गेला ढांग देऊन. ती गेली टांग देऊन. आता भेट होत नाही. स्मृती काही जात नाही. बोलल्या वाचून राहत नाही. कारण आम्ही वृद्ध झालो. कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता. खरंच किती सुंदर कविता आहे. आपल्या घरातील वृद्ध आई वडिलांची काळजी करा अशी आठवण करून देणारी ही कविता आहे. तारुण्य आणि पैसा माणसाला साऱ्या गोष्टीचा विसर पाडायला लावतो. तो पडू नये याचीच जाणीव करून देते ही कविता. याचीच जाणीव करून देते ही कविता. राम राम.